चव्हाण हे बघा, हे डिटेल्स आहेत सगळे, हे सगळे एंटर करून द्या. राघव सर चक्क आज ऑफिस मध्ये? हो ना हो, कमाल आहे बुवा. गेले 6 महिने मी एकही रजा घेतली नव्हती, हे लक्षात आहे ना? अरे पण मागच्या काही दिवसात तू एवढ्या सुट्ट्या घेतल्यात, तू मागच्या 2 वर्षात सुट्ट्या नाही घेतल्या, तेवढ्या सुट्ट्या घेतल्यात. आणि त्यात पण आज आहे उद्या नाही. अरे असं केलं तर वकिली विसरशील. सुर्वे करेक्ट आहे, बरोबर बोलतोय तो. लग्न केल्यापासून तुम्ही इतका छान झालात. बायको सोडत नाही वाटत. अहो काय करतात? नका न जाऊ. आज नाही गेलात तर नाही का चालणार? का नाही चालणार? मग नका न जाऊ. बर, ज्या डोळ्यासमोरून हलतच नाही. अरे मी काय रागावर चालताय? त्यात काय जाळायचं? बरोबर आहे त्याचं. आता जर तुझी बायको 25 वर्षाची असती तर तू आला असतास का कामाला? झाली फालतूगिरी करून झाली, काम करूया. अरे हो, लग्नाच्या वेळेची कामं पेंडिंग आहेत. चल चला काम करूया. बरोबर, कामाला लागा, कामाला लागा. आई, मी ह्यांचा डबा देऊन येते त्यांच्या ऑफिसला जाऊन. यश, मला तुझ्याशी बोलायचंय. काय ग? हा, कुठे निघालीस ना सांगता? सांगितलं ना आता, डबा देऊन येते म्हणून. आई नाही सांगितलं. ऐकतेस ना? पण मी खरं सांगते, माझी आई नाही सांगितलं. म्हणजे आपल्या म्हणजे आम्हाला ऐकायला येत नाही असं म्हणायचं तुला? पण मग नाही नाही, तसं नाही. तुम्ही टीव्ही बघत होता. बरं ते मरू दे. कशाला देतेस त्या राघवला डबा एवढा लांब जाऊन? तो जाईल तिथे खाईल, काही काळजी करू नको. नको आई, बाहेरच्या खाण्याचा त्रास होईल त्यांना. आणि असाही डबा तयार आहे ना, विसरलेत ते आज. अगं दादा डबा विसरला, पण तू घरचा पत्ता विसरलीस तर? आई, मी जर परत हरवली ना तर दादा काही आपल्याला सोडणार नाही. अगं बाई, बरोबर आहे. आनंदी, पत्ता ठाऊक आहे ना तुला? लिहून घेतलाय. कर्म माझं. अगं हातावर कशाला लिहून घेतला? आता घामानं पुसलं नाही का जाणार? नाही पुसला जाणार. बरं ठीक आहे, पण ना तुला जर असं वाटलं की तू हरवलीस तर मला फोन कर. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे? ताई, नाही हरवणार मी. आणि परवा पण आले होते मी व्यवस्थित. हे भेटले मला खालीच. परवा भेटला तुझा पांडुरंग, आज भेटेल याची शाश्वती नाहीये. माझ्या तू फोन घेऊन जा आणि काय अडलं तर आम्हाला सांग. वर्षा, तुझा फोन दे. हे मी नाही देणार माझा फोन. तू तुझा फोन दे ना. अगं असं काय करते? अगं मला ते फुरसुंगीकर महाराजांचं प्रवचन ऐकायचं असतं ना. हो, आजपर्यंत नाही ऐकलंस ते कधी? अगं महाराज आजपासून सुरू करणार आहेत. आज बाई तुला अध्यात्माची वाट सापडली आहे. नको ना हुज्जत घालू आईशी. दे ना बाई. आई, मी नाही देणार फोन. दुपारी मला यांचा फोन येणार आहे आणि मग आम्ही गप्प बस ना. तर जावायला म्हणा घरी येऊन काय ते गुलू गुलू बोला, फोनवर नको. ते फोन दे. मी नाही देणार आहे फोन. ए बाळा ऐक, नाही देणार. घोर लागेल ग जीवाला माझ्या. आई, असू द्या, लागेल त्यांना फोन. आणि असंही वर्षाताईंचा आणि ह्यांचा नंबर आहे माझ्याकडे. काही वाटलं तर मी फोन करते. नक्की नक्की. जीवाला घोर लावू नकोस बरं. येऊ? हे काय, लग्न झालं तरी आज वडापाव? काही हरकत आहे? आमची काय हरकत असणार? आम्हाला वाटलं वहिनीने काहीतरी स्पेशल दिलं असेल. आणि काय रे राघव, तुझ्या बायकोला अजून जेवण बनवता येत नाही का? अरे कसं येणार, 25 वर्षाच्या मुलीसोबत जे लग्न केलंय. हो तर आता कुठे जेवण करायला शिकणार होते आणि लग्नाला उभी राहिली. आणि काय रे राघव, त्या दिवशी जे तू मोदक आणले होते ते बायकोनी बनवले होते की बायकोच्या नावावर विकत आणले होते? राघव कर्णिक सर आतमध्ये बिझी आहेत, तुम्ही बसू शकता. डबा द्यायचा आहे. डबा देईन आणि लगेच निघेन. सगळे डबेवाले इकडे कोपऱ्यात डबे ठेवतात.
आणि सगळे सर लोक आतमध्ये घेऊन जातात. बायको आहे मी त्यांची. बायको? सॉरी सॉरी मॅम, मला वाटलं. नाही ठीक आहे, डबा द्यायचा त्यांना. हो सर जेवायलाच बसलेत, मी दाखवते. चला ना, या ना या. तू इथे का आलेस? अहो घाईघाईत डबा विसरलात ना तुम्ही, डबा घेऊन आलीये तुमच्यासाठी. कोणी सांगितलंय करायला? ते मी. काय झालं, एक दिवस डबा नाही खाल्ला तर? वडापाव खाल्ला असता मी. तू आधी नव्हतीस तेव्हा मी मॅनेज करतच होतो ना. हे असंच काहीतरी खात होतो ना. आहे ना मी जिवंत मग? अहो आधीची गोष्ट वेगळी होती, आता मी आहे ना. मी केलं तर. पण तू इथे हे जेवण घेऊन यायची गरजच नव्हती आनंदी. वहिनी, तुम्ही आल्या पावली परत चाललेत काय राघव सर? अहो लग्नाला बोलवलं नाही तर नाही, निदान वहिनी आल्या तर वहिनीची ओळख तरी करून द्यायची ना. हो वहिनी, राघव जरा लाजाळू आहे. हो तुम्ही उभ्या काय? या आत या, बसा बसा. नाही नको. अहो नाही नाही असं कसं, या तुम्ही यायलाच हवं, सगळ्यांशी ओळख तरी होईल. बाय द वे मी सुरू आहे. मी कुमार राणे. आणि मी राघव सरांचा खास मित्र अशोक काळे. राघव, झाली हा आमची बहिणींबरोबर ओळख. आणि हे काय वहिनी, डब्बा घेऊन आलात? खूपच प्रेम दिसतंय राघववर. राघव सर, अशी बायको मिळायला खूप नशीब लागतं. अहो काय डब्बा काय. राघव, रमा चांगली मानता मानता जॅकपॉटच लागलाय की रे तुला. अहो तू निघ आता. एक दिवस उपाशी राहिला तो काय मरणार नाहीये मी. तू असं न सांगता ऑफिसला आलीस, तू चुकलीस. मला तू शोभा करून घ्यायची नाहीये. डबा मला नकोय डबा. घरी जा. अजून का नाही आली आनंदी? काय करते इतक्या वेळ? राघवने डबा खाल्ला की काय? आली आनंदी, आली आनंदी. आनंदी आलीस तू? बरं झालं. काय झालं? खाल्ला का डबा राघव भाऊजींनी? हा नाही खाल्ला? मग काय झालं? हा सांग ना मला. हे काय तू रडतीयस? कोणी काही बोललं का? अरे मी मैत्रीण आहे ना तुझी, मला सांग ना. नाही मला आधी सांग काय झालं तिथे. हा राघव भाऊजी काही बोलले? बहिणी हा नंतर बोल. अगं का रडतेस तू? अगं ए सांग ना मला. मी मैत्रीण आहे ना तुझी, मैत्रिणीला सांगणार नाही? अर्थात बरोबर आहे म्हणा. सवतीशी मैत्री केल्यानंतर अजून काय होणार आहे? रडायला तर लागणारच, सोडणार नाही अशी. जाऊ दे ना काका, सोड ना आता. अगं आनंदी बाजूला उघड, टीव्ही बघू दे ना. आवरलं नाही का बाळा तुझं अजून? आई झालं का? लवकर लवकर. चल, माझा हात दुखला. अगं मध्ये मध्ये नको येऊस ना. मी अविश्वास दाखवला कारण. आणि ऐक ना बाळा, हे सगळं आवरून घे ग. नाही मी आवरलं असतं, पण माझ्या गुडघ्यांची समजूत कशी काढू मी? आई आवडतेच आहे. हो हो, संध्याकाळी नव्हतीस ना तू, म्हणून हे सगळं राहिलेलं आहे. आई आपलंच घर आहे, मी नाही केलं तर कोण करेल? हे बघ, हे कप इकडे इकडे, हे सगळं उचल 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 जरा उचल. हा उचलते. हा हे घे 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 घे.
काय ग आनंदी, दादाला डबा द्यायला गेलीस खरी, पण खाल्ला नाही ना त्याने डबा? काही हरकत नाही, मी घेऊन जाईल माझ्या घरी जाताना. मला आणि माझ्या हब्बीला होईल. फक्त एक काम कर, त्याच्या 6-7 पोळ्या आणि वाडगाभर भाजी भर, हा? म्हणजे पुरेल आम्हाला दोघांना. देते. साधीशी गोष्ट असती ना काका, तर मी समजू शकलो असतो, पण एवढी मोठी गोष्ट लपवली तिने माझ्यापासून. तू तरी असं केलं असतास का कधी? काय गो, दरवाजा उघड ना, उभी कायच नुसती? उघडते. मॅडम तुमचं पार्सल. ताई, पार्सल आलंय. पार्सल? काय? बघू बघू बघू. काय असेल ग? बघू ना, मला दाखव, मला दाखव. थांब जरा जरा थांब, उघडते ना मी. राघव कर्णिक, मग दादाने मागवलंय. मोबाईल असेल का गात? साबणाच्या वड्या असतील, नीट बघ. उघड उघड. काय काय? हो बाई, ब्रँड न्यू मोबाईल. बघू, दाखव दाखव मला. ए आई, दादाने माझ्यासाठी मागवलं असेल, थांब जरा. हो, इथे जे काही मागवतात ते सगळं तुझ्यासाठी मागवतात ना. आम्ही गेलो कचऱ्यात, माझ्यासाठी मागवलंय. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाला ना, ऐकू येत नाही ना मला, म्हणून. आई, तो तुझ्या कानाचा प्रॉब्लेम आहे, मोबाईलचा नाही. मोबाईल माझ्यासाठीच मागवला. ए बाई, तो माझ्यासाठी मागवलेला, गप्प बस. तुझ्या मोबाईलला काय झालंय ग? माझ्या मोबाईलला रेंज येत नाही का घरात? तो तुझ्या घराचा प्रॉब्लेम आहे. कुठल्या कोणाडात घर घेऊन ठेवलंय? आई, माझ्या घराला काही बोलायचं नाही, सांगून ठेवते. दे इकडे. मग असं नको करू वर्षा. मला म्हातारीला दिलंय त्याने, काहीतरी घेऊ दे ना मला. बघ, दादाने माझ्यासाठी मागवलंय, बहिणीसाठी मागवलंय त्याच्यात. आणि मग आईचं काय झालं? आईचं कर्तव्य संपलं. 9 वाजले, अजून हे आले नाहीत. तू निघ आता. एक दिवस उपाशी राहिला तो काय मरणार नाहीये मी. तू असं न सांगता ऑफिसला आलीस, तू चुकलीस. मला तू शोभा करून घ्यायची नाहीये. नाही, मला माहिती नाही. मला आई माझ्यासाठी नाही. सोड. काय करू मी? आई, तुटेल तो नवीन मोबाईल ग. काय म्हणताय आनंदी मॅडम? इकडे इकडे. आता तुम्हाला मॅडमच म्हटलं पाहिजे, मैत्रिणीशी बोलायलाही तयार नाही. काय झालं? काही चुकलं का माझं? अगं चुकलं तर माझं. मी इतकं खोदून खोदून विचारलं तुला, तू काहीच उत्तर दिलं नाहीस. काय झालं राघव भाऊजींच्या ऑफिस मध्ये? तुझं छान स्वागत झालं असेल, सगळ्यांशी ओळख झाली असेल, तू तुझ्या डब्यातलं सगळ्यांना वाढलं असशील, मग सगळ्यांनी तुझं कौतुक केलं असेल, आणि मग नंतर एकदम छानपैकी टाटा बाय बाय वगैरे करून तू घरी आली असशील, हो ना? अगो बाई, हे काय झालं? आता का रडतीयेस? वहिनी, मी चूक केली हो. मी त्यांच्या ऑफिसला डब्बा घेऊन जायला नको होतं. त्यांना माझी लाज वाटते. बरोबर आहे त्यांचं, ते एवढे मोठे वकील आणि मी गावातली मुलगी. त्यांच्या मित्रांना काय वाटलं असेल, काय गावंढळ मुलीशी लग्न केलंय त्यांनी. रमाताई किती शिकलेल्या होत्या, नोकरी करायच्या, आणि मी त्यांच्याशी माझी काही तुलनाच नाही होऊ शकत. त्यांचं माझ्यावर ओरडणं साहजिक होतं. माझं चुकलं.
तुलना तर होणारच नाही, पण आता भांडण झालंय ना, ते कसं टोकाला जातं ते पाहते मी. यानंतर ना मी जाणारच नाही हो आता तिथे. हो हो, ठीक आहे ठीक आहे. जरा श्वास तरी घे, शांत हो. तुला सांगू का आनंदी, तू आहेस गावातली, पण म्हणून काय झालं, म्हणजे तू काही एकटी नाही आहेस. अशा कितीतरी गावातल्या मुली असतील की ज्यांची शहरातल्या मुलांची लग्न झालेली असतील. म्हणून ती मुलं त्या गावातल्या मुलींशी असं वागतात का? नाही नाही, तसं नाहीये वहिनी. ते ना, नाही नाही, तू काही बोलू नकोस. जेव्हा तू बोलत होतीस तेव्हा मी काय बोलले नाही ना. आता मी बोलते, तू फक्त ऐक. हे बघ आनंदी, तुझ्या वडिलांनी तुला इतक्या कष्टानं वाढवलंय, इतक्या स्वाभिमानानं वाढवलंय. ते काय राघव भाऊजींचं हे सगळं ऐकण्यासाठी नाही. त्यांना कळलं पाहिजे की ते चुकीचं बोलतायत, चुकीचं वागतायत. शेवटी काही झालं तरी नवरा आहे तो तुझा. नवरा बायकोशी असं वागतो? सांग ना. वहिनी, तुम्हाला सांगू की नको माहिती नाही, पण नवरा बायको सारखं आमच्यात कुठलंही नातं नाहीये. काय? असं कसं? हा, असं कसं? आनंदी, मला ना खूप वाईट वाटतंय. आणि तुला सांगते, तू आता हे सांगितलंस ना, माझ्या इतकं वाईट कोणालाच वाटलं नसेल. पण तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर, तुझ्या सोबत आहे नेहमी. हा, पण आता मी सांगेन तेच ऐकायचं, जशास तस. म्हणजे काही झालं तरी तू स्वतःहून राघव भाऊजींना सॉरी म्हणायचं नाही, कळलं? बास, आता पडली ठिणगी. याच ठिणगीचा जाळ कसा होईल हे पाहते मी. रमा आहे मी, रमा, सोडणार नाही अशीच. हे आले की गरम करून वाढेन त्यांना. दुपारी पण धड जेवले नसतील. काळे, चला लवकर, उशीर झालाय. एक मिनिट, चला चला चला. अरे राघव, जायचंय ना घरी? जायचं म्हणजे बायको घरी वाट बघत असेल. का रे, काय झालं? बायको सोबत भांडण झालं काय? नाही, नुकताच लग्न झालेला माणूस एवढ्या ऑफिस मध्ये कशाला थांबेल ना, म्हणून विचारलं.